मी संगतीवर बोलून राहिलो होतो. लक्ष करा, चांगल्या माणसाला संगत कमी असते आणि वाईटांना जास्त असते. बर महाराज, या जगाच्या पाठीवर काही भोग प्रधान संगतवाले आहेत. लक्ष ठेवा, त्याग प्रधानवाले संगतीवाले आहेत, पुण्य प्रधानवाले आहे आणि संग प्रधानवाले आहेत. 4 प्रकारातून मनुष्य जातोय. बर, भोग प्रधान, भोग प्रधान, व्हॉट इज द मिनिंग ऑफ भोग? काय भोगाची रूपरेषा? चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतात, पण वाईट गोष्टी सांगाव्या लागत. कोणी शिवी शिकवली नाही, पण आपोआप येते की नाही ती तोंडात. तिथं काही पाठांतर केलं होतं का तुम्ही? एकदाची गरम झाली बरोबर की बरोबर होती की नाही? हारींना नोडी गाडी पंपम बोला ना, होती की नाही? नवऱ्याला उलटून बोलत नाही म्हणतो, पण बोलल्याशिवाय राहता की नाही? हो म्हणतात. किती काही रोखलं तर तो आविर्भाव तुमच्या अंतःकरणातून बाहेर पडतो. भोग प्रधान, पशु हा भोग प्रधान आहे. पशुचं काय काम करणे? पशु काय काम करतो? त्याला उत्तम आणि वाईट असा भेद कळत नाही. पशु पशु आहे. एका गावामध्ये आवडते महाराज होते. ऐकत ना सर्वजण? आवडते होते आणि अचानकपणे त्यांचं एक नियोजन झालं की बा आपल्याला आता नर्मदे प्रदक्षिणेला जायचं आहे. बर, आता नर्मदे प्रदक्षिणेला जायचं आहे म्हणून गेले. मग त्या गावचे सप्ते तेच करायचे. मग 1 वर्ष, जवळजवळ 4 महिन्याचा अवधी नर्मदे प्रदक्षिणाला लागतो. नर्मदा प्रदक्षिणा माहिती आहे का? लोकांना माहिती आहे तुमच्या गावच्या? नर्मदा प्रदक्षिणाला गेलेला तो महाराज आता 4 महिने आपल्या गावामध्ये येणार नाही हे लोकांना कळलं. कळल्यानंतर मग त्यांची धावपळ सुरुवात व्हायला लागली. आता कीर्तन कोण करणार, प्रवचन कोण करणार, कथा कोण करणार, कोण सांगणार ना आम्हाला? म्हणून कसं तरी त्यांनी ते 4 महिने काढले आणि मग महाराज नर्मदा प्रदक्षिणेवरून करून ते परत आले. तर लोक त्यांना घ्यायला गेले. आखरी पशु ते पशुच असतात, त्यांना उत्तम आणि निश्चितम भेद समजत नाही. यावर मी गोष्ट सांगून राहिलो तुम्हाला, दृष्टांत सांगतोय. आता महाराज गाडीमध्ये बसून आलेत, लोक घ्यायला गेलेत. आता महाराजांचं नर्मदा प्रदक्षिणा करून आले आहे म्हणून त्यांचं पूजनही चालू आहे. त्यांना काय लावणं चालू आहे? कुंकू लावणं चालू आहे, हारही घालणं चालू आहे. आता नर्मदा प्रदक्षिणा करून आले, ते आतमध्ये जात नाही. तर लोक भावनिक असतात. तर लोक काही लोक गाडीचंही पूजन करून राहिले. ज्या गाडीत ते बसलेले होते भावना आहे. लक्षात येऊन राहिलं ना? एखाद्या वेळेस प्रदीपजी मिश्रा आपल्याकडे आले, येत नाही म्हणा ते, पण आले अपघाताने. आणि आल्यानंतर मग ज्यांना कोणाला दर्शनचा लाभ भेटला त्यांना भेटला, आणि ज्यांना भेटला नाही तर ते काही लोक मग गाडीचं पूजन करतात की नाही? गाडीला हार टाकतात. आणि लक्ष आहे ना तुमचं माझ्याकडे? आणि पाहता पाहता सगळ्यांचं पूजन झालं. महाराज आतमध्ये गेले, गाडीचं काही लोक पूजन करून राहिले. तेवढ्यात कुत्रे आले. डॉग मध्ये प्रकार पडतात. आता ते प्रकार सांगायला वेळ नाही आपल्याकडे. असंख्य प्रकारचे जर्मनी डॉग आहे, आफ्रिकन डॉग आहे, गावठी डॉग आहे. त्याचे भुकणंही वेगळं वेगळं आहे. ओके साहेब? काही 2 पायाचे डॉग आहे. ते दिसतात माणसं पण असतात ते मंडप बसा पाहिजे तर भूक 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 चालूच राहते. अरे कर ना मग, पाहिजे होता तर कर. चटाया अशा टाकायला पाहिजे. अरे टाक ना, कोण अडवलं तुला? आहे का? असे करणारे काही लोक असतात. तिथे कुत्रे आले, कुत्र्यांनी तो प्रकार पाहिला. एक कुत्र दुसऱ्याला म्हणे, अरे गाडीचं पूजन करून राहिले वाटते म्हणे. हा, एक कुत्र दुसऱ्या कुत्राला म्हणते गाडीचं पूजन चालू आहे बहुतेक, पण एकदम पूजन कसं काय? अभिषेक राहिला म्हणे व्हायचा. 4 कुत्र्यांनी 4 टायर वाटून घेतले ना अभिषेक केला. समजून राहिला ना मी काय सांगून राहिलो?
4 कुत्र्यांनी 4 टायर वाटले आणि अभिषेक केला. त्यांना समजलं काय, आपल्या गावात प्रदीप मिश्रा आले, त्याची गाडी होय का काय होय, काही समजलं का त्यांना? पशूंना उत्तम काय निश्चितम काय, त्यांनी मूत्र विसर्जन केलं, अभिषेक केला, संपला त्यांचा विषय. उच्च नीच मध्यम आणि असा भेद त्यांच्या मनात नाही. नाम पशु ते भोग प्रधान आहे, त्यांना एवढंच कळतं. डुकरांना एवढंच कळतं की दरवर्षी 16-17 मुलं जन्माला घालावेत आणि गटाऱ्यात टाकावं, हे त्यांचं काम असतं. त्यांना आपण श्वान म्हणतो, कुत्रे ते तसेच आहे. त्यांना काय भजन आणि कीर्तन हे माहित आहे का? जे जे भजन पूजनाला मानत नसतील ती जगाच्या पाठीवर 4 पायाचे नाही तर 2 पायाचेच कुत्रे आहेत. जे धर्माला मानत नसतील, सनातन धर्माला, ते कुत्रेच आहे जगाच्या पाठीवर. जे देवाला मानत नसतील ते कुत्रेच आहे. जे नेहमी भूक भूक करत राहतात, त्यांचं भूक एवढंच राहतं की फक्त मला माझी संपत्ती वाढावी. ही 4 पायाचे नसून 2 पायाचे पृथ्वी तलावर होते, हे भोग प्रधान. बर महाराज, दुसरं मी सांगितलं तुम्हाला त्याग प्रधान. मुद्दा सुटणार नाही आपला. त्याग प्रधान कोण आहे? तो संत आहे. संतांनी त्याग केला कोणासाठी? आपल्यासाठी. संत म्हणायला लागले, पशुच्या योनीत होता 84 लक्ष योनापर्यंत फिरलाच, दमलाच, शेवटची पाळी तुला मनुष्य जन्म मिटला ना. हे हात कशाकरिता दिले, डोळे कशाकरिता दिले, कान कशाकरिता दिले? हे हात भजनाकरिता दिले, मुखानं देवाचं नामस्मरण कर, डोळ्यांनी विठ्ठलाचं मूळ रूप पहा, तो कसा उभा आहे, कसा आहे. तुकोबाराय म्हणतात, दिले हात पाय मुख बोलाया वचन. दिले हात पाय मुख बोलावा वचन. हे हात दिले तर टाळी वाजवण्याकरिता दिले, हे पाय मंडपामध्ये येण्याकरिता दिले. बर, डोळे भगवंताचं नयन, त्याचा चेहरा पाहण्याकरिता दिले. बर, हे कान भगवंताचं नामस्मरण स्तुती ऐकण्याकरिता दिले. तू कशामध्ये विरफडलाय, गुंतलेला आहे? सावधान, सावध हो. त्याग प्रधान संतांनी सांगितलं. त्याग, लोक म्हणतात महाराज आम्ही सर्व काही सोडलं म्हणतात, याला त्याग म्हणाल काय? आयुष्यभर सर्व चालत होतं. लक्ष आहे ना माझ्याकडे तुमचं? बाबाजी लक्ष ठेवा, मोठं कामाचं आहे. काही म्हातारे म्हणतात आम्हाला आम्ही सर्व काही सोडलं म्हणते. आयुष्यभर त्यानं सगळंच चाललं. त्याला मोठा माल चालला, बडा माल चालला, कोंबडी चालली, बकरं चाललं. म्हातारपणात म्हणते सगळं सोडलं म्हणते महाराज आम्ही त्याग केला म्हणते. त्याग, अरे त्याग नाही केला. मटण तुला नाही सोडलं, मटणानं तुला सोडलं. लक्षात काय बोलून राहिलो? मांसाहार सोडला म्हणजे काय? मांसाहाराला तू नाही सोडलं. मांसाहार जो गट आहे त्यानं तुला सोडून दिलाय. तुझे दात पडले ना, कुठून खाशील? महाराज आम्ही वाईट पाहत नसतो म्हणते, दिसत नाही म्हणून पाहत नाही. आयुष्यभर मोबाईल पाहाला, मोबाईल मध्ये मुंडकर आहे दिवस रात्र. महाराज आम्हाला काही वाजवता येत नाही, लग्नात नाचता येत नाही, थरथरी सुटते, थरथरी सुटायला लागली. नाचता येत नाही महाराज. आयुष्यभर लोकांच्या टिंगल टवाडक्या करत राहिला. मरताना थरथरी सुटायला लागली, मान हालायला लागली. आता देवाची टाळी निमटपणे वाजवता येत नाही, थरथरच सुटायला लागतात, हात दिसत नाही. डोळे म्हणतात डोळ्यानं दिसत नाही, ज्ञानेश्वरीचं एखादं पेज वाचावं म्हणून नाही. त्याग केला नाही जीवनात, त्याग असला पाहिजे. इथे महादेवानं मोठा त्याग केला स्वतःच्या पत्नीचा, ही शिवकथेमध्ये आपल्याला पाहायचं आहे. जी मा सती आहे तिचा त्याग केला भगवंतानं. त्याग कसा करावा? असतानाचा त्याग. काय लोक म्हणतात महाराज मी लग्नच करत नाही म्हणते. विशाल भाऊ लग्नच करत, जुटून नाही राहिलं ते नाही सांगत, भेटून नाही राहिलं ते नाही सांगत. तो
नाही म्हणते महाराज, ब्रह्मचारीच राहायचं. अरे भेटून नाही राहिलं म्हणून करून नाही राहिला. त्याग आहे का? त्यागाची परिभाषा विचारसागर या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. त्याग कशाला म्हणतात? त्यागाची रूपरेषा काय? जे आपल्याकडे आहे असून आपण त्याचं परिपालन न करता सर्व भगवंत तुझाच तुला अर्पण. न मांगो मेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. मला तुझ्याकडचं काही नाही पाहिजे, तुझंच तू दिलेलं आहे, तुला अर्पण करतो. फळ पुष्प मला देशील, हे पाणी मला देशील, हे तर मीच बनवलं आहे. तू तुझ्या जवळचं काय देत? जे मी बनवलं नाही ते दे, तुझ्याकडे काय. तुकोबारायांना प्रश्न करण्यात आला, माझ्या गुरुनं मला काय मागितलं? तर महाराज प्रमाण देतात, बाबाजी मागती तुप पावसे, बाबाजी मागती तुप पावसे, बाबाजी मागती तुप पावशेर, बाबाजी मागती तुप पावशेर. पडला विसर स्वप्ना माझे, पडला विसर स्वप्ना माझे. तुकोबाराय म्हणायला लागले, बाबाजी महाराजांनी माझ्या स्वप्नामध्ये यावं आणि त्यांनी म्हणावं मला काय मागितलं. परत म्हणतात, हे बाबाजी मागती तुप पावसे, बाबाजी मागती तुप पावशेर, बाबाजी मागती तुप पावशेर. तुकोबारायांचे गुरु बाबाजी महाराज. माहित आहे तुकाराम महाराजांचं नाव? आई, कोण होते तुकाराम महाराज? संत होते बाबा देऊचे, नाही का? काय मागितलं त्यांच्या गुरुनं त्यांना? बाबाजी मागती तुप पावसे. कोणतं पावसेर तूप आहे ते? याचं चिंतन आपण केलं का? निवड आपण हरिपाठ म्हणण्यात गेलो, टाळ कुटण्यामध्ये आपलं आयुष्य गेलं, पण अर्थ कळला नाही. अहंकाराचं, लोभाचं जे तुझ्या अंतरंगामध्ये षडरूप बसलेलं आहे. 3.5 हाताचा देह आहे ना, हा ओला आहे, ओला मातीचा गोडा या. आणि तुला घडवलं. भजन म्हणत होते जुन्या बाया लोक, आता म्हणतात ती काय माहित. सुंदर भजन होतं, तुम्हीच म्हणायच्या, तुम्हीच तयार केलंय.